नमस्कार मंडळी. तर आज मी सकाळी सकाळी बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि चपाती आणि नाश्त्यासाठी बनवलेली आहे इडली आणि चटणी आणि आमच्यासाठी चहा. पहिल्यांदा तर मुलाचा डब्बा वगैरे पॅक केला, तो ऑफिसला गेला. त्याच्यानंतर आमचा डब्बा पॅक केला, कारण की आम्हाला जायचं होतं कर्जतला आमच्या फार्म हाऊसवर. आता डब्बा वगैरे घेऊन आम्ही निघालो. वाटेतच आम्ही चम्मच गोला घेतला, रस्त्यामध्ये तो खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मंदिरात. गणपती बाप्पांचं छान असं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो आमच्या फार्म हाऊसला. इथे येता येता दुपार झाली होती, जेवणाचा टाईम झाला होता. तर मी डब्बा आणलाच होता आणि येताना थंड पाण्याची बॉटल, सरबत वगैरे सगळंच आणलं होतं. तर पहिल्यांदा तर आम्ही जेवायला बसलो. छान आम्ही जेवलो वगैरे. त्याच्यानंतर आराम केला आणि आम्ही गेलो काजूच्या बागेत. आमच्या खूप सारे काजू आले होते, तर आम्ही काजू काढतो. इथं आलं ना आम्हाला खूप कामं असतात आणि आल्या आल्या आम्ही बघा काजू तोडतोय. तर कितीही गरमी असली, किती काम असतं ना, तरी इथं आल्यावर खूप छान वाटतं. फळं वगैरे तोडायला वगैरे खूप आनंद मिळतो आम्हाला. तर काजू आम्ही तोडून घेतोय आणि हे बघा खूप सारे काजू आहेत. तर सगळे काजू आमचे काढून झाले आणि जितके काजू झाडावर होते त्याच्या दुपटी तिपटीने जास्त काजू खाली पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आम्ही खूप दिवसांनी आलेलो आहोत, म्हणजे बऱ्याच वेळाने आले आहोत, त्याच्यामुळे ना खूप सडा पडलेला आहे. आम्ही नाही आलो तरी आमचे केअरटेकर वगैरे आहेत ना, ते काजू जे पडलेले असतात ते उचलून ठेवतातच. काजूचा गर जरी उपयोगीचा नसला ना, तरी त्याचा बी आहे ना तो उपयोगाचा आहे. आम्ही सगळे बी जे आहेत ते साठवून ठेवतो आणि नंतर एका ठिकाणी बनवायला देतो. त्याच्यातून काजूगर आम्हाला मिळतो. वर्षभर आम्हाला काजू विकत आणायची गरज लागत नाही. तर असे आमचे काजू सगळे वेचून वगैरे झाले, टिपून झाले. आता मी येतानाच कोकम सरबत बनवून आणलेलं होतं घरातून, तर आम्ही पहिल्यांदा तर कोकम सरबत पितो आणि 5-10 मिनटं थोडा आराम केला आणि नंतर आम्ही आलो आमच्या चिकूच्या बागेमध्ये. चिकू तुम्ही बघू शकता, खूप सारी चिक्कू आलेले आहेत. एकदम हाताला लागतील एवढे इतक्या खाली चिकू आहेत आणि एकदम टॉपला पण चिकू आहेत. पहिल्यांदा तर आमच्या हाताला लागतील जेवढं शक्य होईल तेवढे आम्ही सगळे चिकू काढून घेतो. एवढा ऊन आहे तरी पण काहीच वाटत नाही, खूप छान वाटते, मस्त एकदम. खूप काम असतं, खूप दमतो इथून गेल्यावर, पण तरीही आम्ही दरवेळेस येतो ना तेव्हा आवर्जून आम्ही काम करतो, कारण की आम्हाला खूप आवडतं इथं आल्यावर काम करायला, फळं वगैरे काढायला. तर आता खालचे सगळे चिकू जे आहेत ते काढून झाले आहेत. आता वरती मिस्टर चढलेले आहेत वरचे चिकू काढायला. मागच्या वेळेस पण आले ना ते खूप सारे चिकू निघाले होते, तर चिकू पहिल्यांदा तर घरी गेले आणि मी पिकत घातले आणि त्याच्यानंतर सगळे आमचे आजूबाजूवाले नातेवाईक असतील, यांचा स्टाफ असेल, माझ्या मैत्रिणी असतील, जितक्यांना मला देणं शक्य झालं ना तितक्यांना मी चिकू दिलेले आहेत. आता पण बघा एक मोठा टब चिकू निघालेले आहेत. आता मी हे चिकूचा टब जो आहे तो घराकडे नेते. आता मिस्टरांनी चिकूचा अजून एक टब भरून आणलेला आहे, तो पण घराकडे. आता आम्ही ही सर्व जी फळं आहेत ती घरी घेऊन जाऊ. तर पुन्हा मी कोकम सरबत दिलेलं आहे, कोकम सरबत मीही घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या मागच्या साईडला आलो जागेच्या, तिथे ना करवंदाची जाळी आहे. बरेच जण म्हणतात की कशाला ठेवले ही काटेरी झाड, काढून टाक, फेकून टाक, कशाला हे झाड पाहिजे तुला. पण मला करवंद खूप आवडतात आणि मी आवर्जून मिस्टरांना सांगितलेलं ही जाळी कधीच काढायची नाही, ही अशीच ठेवायची आहे. आणि खूप मोठी पसरलेली आमची ही करवंदाची जाळी आहे. अजून कच्चीच आहे करवंद, ही बघा मस्त अशी आंबट चिंबट अशी करवंद. थोडीशीच काढून घेते चटणीपुरती, पिकतील तेव्हा पुन्हा येईनच मी काढायला. तर थोडीशी करवंद काढून घेतली. त्याच्यानंतर बाजूलाच भार जांभळांचं झाड आहे. जांभळे थोडीशी पिकळे आहेत, थोडीशी कच्ची आहेत. पहिल्यांदा तर तिथं बसलो आरामात थंड हवेत आणि नंतर थोडंसं मी अंग टाकलं आणि त्याच्यानंतर तिथं आलो. हे बघा कुरुत्याची झाडं आहेत, मोठी मोठी होती ती तोडली, तरी पण पुन्हा फुटलेले आहेत. यांना बघा फुलं वगैरे आलेले आहेत. तुम्हाला माहितीच असेल कुरुता हा आरोग्यवर्धक आहे, म्हणजे शुगर रोगींसाठी खूप चांगले असतात कुरुत्याच्या शेंगा किंवा कुरुत्याच्या फुलांची भाजी. तर ही बघा मी फुलं काढलेली आहेत, त्याच्या रेसिपीज माझ्या पेजवर अपलोडेड आहेत. आणि हा आहे माझ्या जागेचा हाट, वडाचं झाड 100 वर्षाहून अधिक जुनं आहे हे. आणि हात बघा माझी फळं काढून काढून माझे हात कसे झालेले आहेत ते. आणि मी आज काढले आहेत कुरुत्याची फुलं, करवंद, काजू आणि चिकू. आता मस्तपैकी काजू मी कापून घेतलेला आहे, मस्त त्याच्यावर लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि आम्ही दोघे खातोय. मस्त लागतं असं केल्याने, खूप छान लागतं. त्याच्यानंतर मी आता इथे आली आंब्याच्या बागेत. पण मला ना आम्ही कैरी काढून नाही नेत, ते पिकतात तेव्हाच नेतो. पण मला एक कैरी पाहिजेच होती, इन्स्टंट लोणचं बनवायचं होतं, म्हणून कैरी काढून घेतली. आता आम्ही निघालेलो आहोत, सर्व फळे घेतली आणि मी घराकडे निघत आहोत. तर वाटेतच ना आम्हाला मावशी दिसल्या या फळवाल्या. आता ही सर्व फळं माझ्याकडे आहेत, फक्त रामफळाचं झाड आमच्याकडे नाही. तर रामफळं घेतली आणि वाटेत ते छोट्या छोट्या मुली दिसल्या, करवंद विकत होत्या, तर त्यांच्याकडून मी घेतलं. मला नको होते तरी पण घेतलं, त्यांच्या खुशीसाठी लस्सी पिली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर नक्कीच सांगा, मी पुन्हा पुन्हा बनवेन. आणि नसेल आवडत तरीही सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो सबस्क्राईब